ऑनर किलिंग सारखे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच पोलीस बंदोबस्तात असलेली सुरक्षागृह उभारणारे, आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय विवाह करणारे जोडप्यांना या ठिकाणी निवासासोबत पोलीस सुरक्षा दिली जाणार आहे। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सुमारे वर्षभर या ठिकाणी जोडप्यांना राहता येईल यासाठी नाममात्र शुल्क आकारला जाणार आहे। एमफिलचे प्रवेश बंद करण्याबाबतचं पत्र विश्वविद्यालय अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीनं देशभरातील 14 विद्यापीठांना पाठवलंय। एमफिलचे प्रवेश बंद करण्यासाठी तातडीनं पावलं उचला अशा सूचना करण्यात आल्या। तसंच विद्यार्थ्यांनी एमफिलसाठी प्रवेश न घेण्याचा सल्लाही देण्यात आलाय। कोल्हापूरमधील राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्य 30 आणि 31 डिसेंबरला बंद राहणार आहे। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागानं घेतलाय। तसंच 30 आणि 31 डिसेंबरला अभयारण्य क्षेत्रात फिरण्यासही बंदी असेल। 31 डिसेंबर आणि नववर्षानिमित्तानंच अभयारण्यात विशेष बंदोबस्त असणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जळगाव शहरालगत लांडोरखोरी वनक्षेत्रात 8 कोटी 23 लाख रुपयांतून वन्यप्राणी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे। खानदेशातील या पहिल्या वन्यप्राणी उपचार केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांसह अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध असणार आहेत। यामुळे सातपुड्यासह खानदेशातील जंगलांमधील वन्यप्राण्यांवर लांडोरखोरीतच उपचार होतील। धुळे शहरातील अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचं लोकार्पण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं। शहरात सततच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे सत्ताधारी भाजपला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत होता। मात्र ही योजना पूर्ण झाल्यानं आता नियमित पाणीपुरवठा होईल अशी आशा धुळेकरांना। थंडीचा कडाका वाढताच भाजीपाल्याचे दरही वाढायला लागलेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे भाव वाढू लागलेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, नाशिक, साताऱ्यासह देशाच्या विविध भागातून भाजीपाला येत असतो। मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यानं दर वाढू लागलेत। गोंदियातील तिरोडा तालुक्यात वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला धापेवाडा उपसा सिंचन टप्पा 2चं पाणी शेतकऱ्यांना